आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं, तिला काय हवं नको हे बघायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची. हा हो, तिला हे घर अगदी आपलंसं वाटलं पाहिजे. माझं जसं सगळं ऐकता ना तसं तिचं पण ऐकायचं. हो ताई, हे लाख ऐकतील ग. पण तिला ह्यांना काही सांगायला, इन्स्ट्रक्शन द्यायला जमणार आहे का? म्हणजे असं का बोलताय ताई? मग काय, तिला मालक आणि नोकर यातला फरक कळतो का? या अशा लोकांमध्येच राहायची सवय असणार आहे ना तिला. अगं भैरवी, तू यायला हवं होतंस. कार्यक्रम एकदम मस्त झाला नाही? हो हो ना आत्या. अगं बहिणीने ना खूप मस्त जेवण बनवलं होतं. जेवण तिने बनवलं होतं? तिला माहिती आहे ना ती या घरात कुक म्हणून नाही, जागीरदारांची सून म्हणून येणार आहे. I swear, हेच मला ना जास्त इरिटेट करतं. या लोकांना कसं वागायचं, कसं बोलायचं हे कळतच नाही. ते त्यांच्या स्टँडर्ड प्रमाणेच वागत बोलत राहतात. शिकेल ती हळूहळू. वहिनी, माझ्या एक्सपिरियन्स नुसार ना या मिडल क्लास फॅमिली मधल्या मुली असतात ना त्या कधी काहीही शिकत नाही. त्या तेच करतात जे त्या शिकून आल्यात. त्यातच त्यांना आनंद मिळतो. भैरवी, अगं अंजलीचे आई बाबा तुझी सतत आठवण काढत होते. म्हणजे भैरवी ताई असत्या तर आम्हाला खूप बरं वाटलं असतं असं म्हणत होत्या. त्यांना बरं वाटलं असतं, पण माझ्या वाटण्याचं काय? आणि मी तिकडे आले असते तर गर्दी अजून वाढली नसती का? या रियाने मला एंगेजमेंटचे फोटो पाठवलेत ना. काय दाटी वाटीमध्ये उभे होता तुम्ही सगळे. केवढी गर्दी होती तिकडे. हालायलाही जागा नव्हती तुम्हाला. काय असे उभे होता? हा, काय चाललं होतं तुमचं? हो, त्यांचं घर जरा लहान आहे, पण त्यांच्या परीने जसं जमेल तसं खूप छान केला त्यांनी कार्यक्रम. वळव. काय तू खुश आहेस ना? सगळं तुझ्या मनासारखं झालंय. गुड. तू खुश असणं ही माझी सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे. तुझं लग्न यासाठी करतोय कारण तुझ्या आयुष्यातून येणारं संकट टळावं म्हणून. आणि म्हणूनच मी त्या मुलीला एक्सेप्ट करते. मुलगी जर का माझ्या आवडीची असती, आपल्या तोला मुलाची असती तर मला जास्त आवडलं असतं. इट्स ओके. त्या मुलीला लग्नात कळेल ती कोणत्या घराची सून होणार आहे. आणि जर नाहीच कळलं तर आपण आहोत की तिला समजवायला. काय? इज एव्हरीथिंग इज ऑल राईट? तू इतका शांत का झालायस? तिकडे सगळं नीट झालंय ना? हो, तिकडे सगळंच छान झालंय. फर्स्ट क्लास एकदम. हे बघ माझी एंगेजमेंट रिंग. वाव, ब्युटिफुल. बट यू नो व्हॉट, ही रिंग खूप लकी आहे.
कारण ती तुझ्या बोटात आहे. तशीच ती जी मुलगी आहे ना जी तुझ्याशी लग्न करणार आहे ती सुद्धा लकी आहे. कारण देवांश जहागीरदार बरोबर लग्न करणं ही अभिमानाची गोष्ट आहे. फक्त हे तिला कळायला हवं. आय एम सॉरी, मी एंगेजमेंटला नाही येऊ शकले, पण लग्नाला मी असणार आहे. माझ्या देवांशचं लग्न हे खूप थाटामाटात करणार आहे मी आणि सगळे बघणार आहेत हे लग्न. ओमी, दिया, चला तुमच्या दादाचं लग्न दणक्यात करायचंय आपल्याला. हो आत्या. तयारीला लागा. बरं मी जरा जाते, मला एक महत्वाचा कॉल करायचा आहे. देवा, काय रे, कसला विचार करतोस? असलंच नाही का? नक्की? हा. आणि काय तुम्ही काय बसून राहिलात? बाहेरून आलोय आपण, चला फ्रेश व्हा. चला. हो. सई, सई, एकटी भांडी घासू नको, मी येते मदतीला. काय आलेच, जरा थांब. सई, आले आले. सई, ए सई, सई, ए सई, 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 तू आतेस का बाळा? सई. आणि आईंना पण काहीच काम करू देणार नाही. बाय द वे, तुमचं सईशी काही बोलणं झालं का? सईशी? हो, म्हणजे तिने तुमच्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवली, त्याचं तिला पण बिचारीला गिल्ट आलं असणार ना. ती फ्रेंड आहे ना तुमची, म्हणून विचारलं. नाही, तिकडनं निघाल्यानंतर काहीच बोलणं नाही झालंय आमचं. ओ, ओके. आणि कसं आहे ना, कोणत्याही नात्याचा पाया हा खोट्यावर उभा राहत नसतो. आणि सईने इतकी मोठी गोष्ट आपलं नातं उभं राहत असताना लपवली. कशी लपवली ते मलाच कळत नाहीये. देवांश, आय एम रिअली सॉरी. तू का सॉरी म्हणतेस? इट्स ओके. आणि सॉरी म्हणण्यासारखं काही झालं पण नाही, सो रिलॅक्स. नाही, कसं? सईकडून चूक झाली ना, आणि ती बहीण आहे माझी, तिच्याकडून चूक झाली असेल तर मी माफी मागितल्यावर काय हरकत आहे? देवांश, मी तुम्हाला प्रॉमिस करते की सई असं परत कधीच नाही वागणार. नाही, that's okay. ओके देन, ठेवू फोन आता. ओके, बाय. या, बाय. थँक गॉड, सईने ना देवांशला अजून काहीच सांगितलं नाहीये. आता जरा जीवात जीवाला माझा. म्हटलं होतं तुला घाबरू नको म्हणून. त्या सई नाही ग एवढी किंमत. साला, त्या मुलीला मी सोडणार नाही. उसने भरोसा तोड़ा है मेरा. फंसाया है मुझे. छोड़ूंगा नहीं उसको मैं, नहीं छोड़ूंगा.
अरे काय लडकी लडकी लावलंय? त्या मूर्ख मुलीचं नाव अंजली आहे ना? नाम मत ले उसका, घिन आती है मुझे उसके नाम से। अरे आदमी को इतना भी मतलबी नहीं होना चाहिए। मी सगळा काय केला? मी माझा वेळ दिला, माझा पैसा दिला, मी माझा दिल दिला। उसने मुझे क्या दिया? धोखा। मी माझ्या बर्थडेला प्रपोज करायला निघाला होता त्याला, और वो किसी और की उंगली में रिंग डाल रही है। ये सीन मेरी आंखों के आगे से जाता नहीं है। राग होता मेरा, राग। तिच्या आईने धमकी दिली होती मला कि मुझे पुलिस में दे देंगे, और उसकी बेटी ने जो किया उसको उसका सजा कौन देगा? कौन देगा? ती कशी आहे तिला आईला मालूम आहे, मला माहित है ती कशी आहे, और अब मैं उसका बदला जरूर लूंगा। उसको हीरोइन बनना है ना? मैं बनाता हूं उसको हीरोइन। ऐसी हालत करूंगा ना कि वो किसी को मुंह दिखाने के लायक भी नहीं बचेगी। ए भाई, डोकं शांत ठेव जरा तुझं, उगाच उलट सुलट काहीतरी करू नकोस, नाही तर खरंच जेलमध्ये जाशील आणि आम्हाला पण नेशील। मी जेलमध्ये जाणार नाही, आणि त्या अंजलीला कुठे जाऊ देणार नाही। ती अंजलीचे दिन फिरले रे, ती माझी नाही होऊ शकत तर कोणाची नाही होऊ शकत। देवी आई, तुझे किती आणि कसे आभार मानू हेच कळत नाहीये मला। माझ्या देवांशी खूप काळजी लागून राहिली होती, पण तू सगळी चिंता मिटवलीस। अगदी योग्य मुलगी आणलीस माझ्या देवांच्या आयुष्यात। आज त्यांचा साखरपुडा झालाय, लग्नही लवकरच होईल। त्या दोघांची जोडी कायम अशीच राहू दे। आतापर्यंत तुझी जशी कृपा आहे त्यांच्यावर, मला काही समजेन असं झालंय ग। जानू तू? हो मी। का दुसरं कोणी असायला हवं होतं का? एका मुलाला ना काही सुचेना झाले, लक्षच लागत नाही कुठे। म्हणजे हेच की माझा देवा कसला तरी विचार करतोय, सॉरी कुणाचा तरी विचार करतोय। आणि जानू कशाला आली? जानूच्या ऐवजी दुसरं कोणीतरी असायला हवं होतं। आता साखरपुडा झालाय, पण लग्न लवकर व्हायला पाहिजे असं वाटतंय, बरोबर ना?
आपल्या सगळ्यात जवळचं माणूस 24 तास आपल्या नजरेसमोर असावं. कळतंय कळतंय मला, सगळं होणार. साखरपुडा कसा झटपट झाला तसं लग्नही होणार. आणि मग 24 तास तुझी अंजली तुझ्या नजरेसमोर राहील. बरं का? खुश? काय झालं? तू खुश नाहीयेस देवा? आहे ना, खूप खुश आहे. असं का विचारतोयस? पण साखरपुड्याच्या वेळेपासून बघते मी तुला, तू असं शांत शांत आहेस. काय झालंय? कसला एवढा विचार करतोस तू? काहीच नाही, एव्हरीथिंग इज फाईन जानू. देवांश, तुझी आई आहे मी. तुझं काय बिनसलंय हे तू मला सांगितलं नाहीस तरी तुझा चेहरा बघून कळतं मला. सांगशील कसला विचार करतोयस? सांगतो. सई, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. माझं लग्न ठरलंय. मी तिला भेटलो पण नाही आणि मी तिचा फोटो सुद्धा बघितला नाही. ऍक्च्युली माझं लग्न माझ्या घरच्यांनी ठरवलं. एवढंच ना? आणि सकाळपासून तू ह्याचा विचार करतोयस? ऑफकोर्स, छोटी गोष्ट नाहीये जानू. जानू, मी तिला माझी मैत्रीण मानतो. मी सगळं शेअर केलंय तिच्याबरोबर, पण तिने इतकी साधी गोष्ट लपवली माझ्यापासून. का? वाय? मग तू तिला विचारत का नाहीस? विचारलं मी, पण उत्तर नाही मिळालं मला काहीच. देवांश, कधी कधी आपल्या डोळ्यांना दिसतं तेच सत्य असतं असं नाही. ते त्याही पलीकडचं असतं. फक्त ते आपल्या नजरे आड असतं म्हणून ते आपल्याला समजत नाही. सई खरंच खूप चांगली मुलगी आहे. तुलाच काय सांगते मी, तुझीच मैत्रीण आहे ना ती, मग तुला माहितीच आहे ती किती चांगली आहे ते. आणि ती अशी वागली त्यामागे नक्की काहीतरी कारण असेल. तू आता मनात कसली शंका बाळगू नकोस. आज ना उद्या सत्य काय ते ती येऊन सांगेल तुला. तोपर्यंत तू धीर धर, समजून घे. आणि आता कसलाच विचार करू नकोस. उद्या सगळ्या मीटिंग्स लाईन्ड अप असतीलच ना? मग आता झोपायला नको का? वाजलेत किती बघ. झोपतो. नक्की? या. झोप शांत. गुड नाईट. गुड नाईट. हे बघ बाळा, नको जास्त विचार करू. आज दिवसभर खूप कामं केलीयस, आरामाची गरज आहे. झोप आता तू. नाही येणार आहे मला झोप. इथे माझ्या मित्राचा जीव धोक्यात असताना मी कशी काय झोपू शकते? सांग ना तू. सई, अगं स्वतःला दोष देऊ नकोस बाळा. तू काय मनानं केलंयस का? अंजली आणि वहिनीमुळे तुला करावं लागलं. नाईलाज आहे आपला. आई, आपला नाईलाज आहे म्हणून आपण गप्प राहायचं का? नाही आई, मी नाही गप्प बसू शकत. हे बघ, देवांश सरांना चांगलं आयुष्य मिळावं ना, यासाठी मी काहीही करू शकते. आई, माझं देवांश सरांशी लग्न नाही झालं तरी काही हरकत नाहीये ग, पण त्यांचं सुखरूप असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मला माझ्या एवढ्या चांगल्या मित्राला गमवायचं नाहीये. त्या भल्या माणसाचं नेहमी भलंच व्हायला हवं ग. ते प्रत्येक वेळेस माझ्या मदतीला धावून आलेत आणि आता ज्या वेळेस त्यांना माझ्या मदतीची गरज आहे तेव्हा मी अशी पाठ नाही फिरवू शकत. हे बघ, मी त्यांना खरं सांगू शकत नाही हे मान्य आहे मला,
पण याचा अर्थ मी काही करायचं नाही असं नाहीये ना. माझ्याच्याने जे काही शक्य आहे ना ते सगळं करणार आहे मी. म्हणजे काय करणार आहेस तू? आता देवच देवांश सरांना या संकटातून बाहेर काढू शकतो ना. मग मी पण त्या देवाकडे साकडं घालणार आहे. काय सकाळ सकाळी एवढी कसली तयारी? काय अंजलीने तुला सई, तू कोणाच्या तरी भल्यासाठी दानधर्म करतेस हे सगळं कळतंय मला. देव तुझी प्रार्थना नक्की ऐकेल, पण आपल्या मनात जे काही आहे त्यापेक्षा जे नियतीच्या मनात आहे तेच घडणार. आपण सामान्य माणसं आहोत. प्रार्थना करणं आपल्या हातात असतं, पण भविष्य तोच घडवतो. म्हणून आपल्या हातात जे असतं ते आपण नक्की करायचं. बाकी सगळं परमेश्वरावर सोडावं. नियतीच्या मनात जे असतं तेच घडतं. बरोबर आहे तुमचं गुरुजी, पण काही लोक नियतीच्या विरोधात जायचा प्रयत्न करतात. देवाने जे ठरवलंय ते बदलण्याचा प्रयत्न करतात. देव त्याची शिक्षा त्यांना करेलच. पण गुरुजी, त्याची शिक्षा दुसरं कोणाला तरी भोगायला लागू नये ना, हीच भीती वाटते. एखाद्याने जाणून बुजून केलेल्या चुकीची शिक्षा दुसऱ्याने भोगू नये ना, हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. गुरुजी, तुम्ही प्लीज माझं हे मागणं देवापर्यंत पोचवाल. हे बघा, असं जर नाही ना झालं तर त्यांच्या जीवाला धोका आहे. तुम्ही प्लीज देवापर्यंत हे पोचवाल ना. देवाला दुसऱ्यासाठी निस्वार्थपणे काम करणारे लोक आवडतात. तू श्रद्धेनं देवाची सेवा करतेस. तुझी प्रार्थना वाया जाणार नाही. वॉच आउट! युजलेस पावसात गाडी चालवतोय तो. देवा, देवा तू ठीक आहेस ना बाळा? मी बरं आहे, तू ठीक आहेस ना? तुला लागलं वगैरे नाही ना कुठे? नाही नाही, मला नाही लागलं. सो सॉरी, अचानक गाडी पुढे आली, माझं पण नीट लक्ष नव्हतं. आय डोंट नो काय काय करतोय मी. देवा, इट्स ओके. तू पाणी पी. नाही नाही, पाणी नको मला. मला खरंच काही लागलेलं नाही. तू पाणी पी. बघ किती घाबराघुबरा झालायस तू. घे एक घोट पाणी पी प्लीज. बरं वाटतंय आता? सॉरी जानू. सॉरी कशाला म्हणतोस तू? तू मुद्दाम केलंस का? देवाचे आपल्याला आभार मानायला हवे. उलट देवाचा आभार? देवाच्या कृपेमुळेच तर आपल्यावरचं संकट टळलं. देवांची तू लोकांची मदत करतोस ना, म्हणून त्यांचे आशीर्वाद सतत तुझ्या पाठीशी असतात. आपल्या आयुष्यात आपल्यावर जीव लावणारी माणसं असायला हवी, कारण त्यांच्या प्रेमामुळेच आपल्यावरचं संकट टळतं. परमेश्वरा, तुझ्या देवावर तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे काय.
बाप्पा, मला माफ कर. काल मी तुझ्यावर चिडचिड केली, रागाच्या भरात खूप काही बोलून गेले. सगळा दोष तुला देऊन मोकळी झाले मी. आणि मला सांग, माणूस हक्काने त्याच्यावर चिडतो ना ज्याला तो आपला मानतो. आणि तू माझा आहेस म्हणून तुझ्यावर हक्काने ओरडले, हक्काने बोलले. तुला खरं सांगू, लहानपणापासून माझ्या आयुष्यात येणारी सुख दुःख प्रत्येक अडचणी मी तुला सांगत आले ना. आणि तू सुद्धा त्या सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकून घेतल्यास. अजिबात नाही आवडत ही लपवाछपवी करायला, पण माझा नाईलाज आहे. तू बाप्पाचा एकदम पर्सनल असिस्टंट आहेस असं ऐकलंय मी. बाप्पापर्यंत थेट बातम्या पोहोचवतोस. पण माझं पण काही म्हणणं आहे, ते बाप्पाला सांगशील? आय नो सई तुमच्या कानात नेहमीच तिच्या मनातलं काहीतरी सांगत असते, पण माझा एक निरोप आहे तुमच्याकडे तिच्यासाठी. तिला द्याल प्लीज? तिला म्हणावं, तिच्या मनात जे काही आहे, तिने जे काही लपवलंय माझ्यापासून, ते मला येऊन सांगून टाक. मी मित्र आहे ना तिचा, जज नाही करणार तिला, समजून घेईन. प्लीज हा निरोप द्याल तिला तुम्ही माझा? प्लीज द्या. लग्न ठरल्यावर मुलामध्ये बदल होतो हे ऐकून होते मी, पण आज प्रत्यक्षात बघते. कसला बदल? इतक्या वर्षात इतक्या मनापासून देवाकडे काही मागताना कधी बघितलंच नव्हतं मी तुला देवा. तुला जे हवंय ते सगळं मिळू दे. दोघांचा संसार अगदी सुखाचा होऊ दे.
सर टीचर, आम्ही सगळ्यांनी तुम्हाला खूप मिस केला. मी पण तुम्हा सगळ्यांना खूप मिस करते. पर मला सांग, तू कशी आहेस? तिची तब्येत बरी नाहीये. हो, बिचारीच्या चेहऱ्यावरून कळतंय. फार चेहरा सुकलाय हो तिचा. काय ग, बरं नाही वाटत आहे तुला? हो टीचर. आता काय सांगू मॅडम, मागच्या 1 आठवड्यापासून निकिताची तब्येत ठीक नाहीये. प्लीज, मला काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये, मी जाते ना. देवा, तूच सांग बाबा तुझ्या मैत्रिणीला, माझं काही ऐकत नाही ती. खूप हट्टी आहेत ग त्या कधीच कोणाचंच काहीच ऐकत नाही. सई, चला सोडतो आम्ही तुम्हाला. काकू, हे बघा, तुम्ही खरंच माझी काळजी करू नका. माझं इथे जवळच घर आहे आणि मी अनवाणी पायाने नाही जाणार, मी रिक्षाने जाईल. आणि पुढे माझं जरा एक काम सुद्धा आहे. उगाच माझ्यामुळे तुम्हाला नको ना उशीर व्हायला. अगं उशीर कसला, तू चल आमच्या बरोबर, आम्ही सोडतो तुला. चल. नाही, नको ना. सी, आय टोल्ड यू, त्या कधी कोणाचं काहीच ऐकत नाही. काकू, थँक्यू, तुम्ही मला विचारलं. पण इथे जवळच रिक्षा स्टँड आहे, मी जाते. प्लीज तुम्ही नका काळजी करू, मी येते. बाय. हा, नमस्कार पाटील साहेब. हो, 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. तुमचाच फॉर्म भरत होतो मी आता. हे काय? हो हो, सगळी कागदपत्र आलेली आहेत. हो, संध्याकाळपर्यंत येतो मी, काळजी नका करू. ओके ओके. मीना मावशीकडची 4 माणसं, वासू मामाकडची 4 नाही 5. गेल्या वर्षी लग्न झालं नाही का त्यांच्या मुलाचं. नंतर सविता मावशी 3. काय ग, सरकारने जनगणनेचं काम तुझ्यावरती सोपवलंय का? हा, ती माणसं मोजतेस ना, म्हणून विचारलं. कप्पाय माझा. अहो, अंजलीच्या लग्नाला येणारी माणसं मोजतीये. तुम्हाला काय ती मोजावी लागणार नाहीत? तुमचे काय हाताच्या बोटावर मोजण्या इतके पण नातेवाईक नाहीत. एक बहीण आणि तिची 2 मुलं, झालं, संपली तुमची गोष्ट. पण माझं काय तसं आहे का? किती माणसं जोडली आहेत मी, गोड बोलून कसे सगळ्यांशी चांगले संबंध ठेवलेत. तुमच्याकडे मिरचीला गोड असं समानार्थी शब्द आहे का? गप्पा बसा. ही मिरची फक्त तुम्हालाच झोमते, बाकी सगळ्यांना गोड लागते ती. मला जरा पाणी देतेस का? देते. गोड. या. चांगला हिशेब करत होते, विसरले. माझे नातेवाईक येतील, अंजलीचे मित्रमैत्रिणी येतील, अंजलीच्या इंडस्ट्रीतली माणसं येतील. काय कुचकटासारखं हसताय हो, फिदी फिदी? इंडस्ट्रीतली माणसं? अरे, आजपर्यंत स्वतःच्या ऍक्टिंगच्या जोरावर एक देखील काम मिळालेलं नाही तरी, आणि म्हणे इंडस्ट्रीतली माणसं. असू दे, नसेल मिळवलं, आता मिळवेल. आता देवांश जहागीरदारशी लग्न होतंय म्हटल्यावर बघा कशी अख्खी इंडस्ट्री लोळण गेल माझ्या लेकीच्या पायाशी. श्वास घ्यायला फुरसत मिळणार नाही तिला, एवढं काम असेल तिच्याकडे. जाऊदे मरुदे, मी तरी काय कुणाला सांगतेय? या माणसाला कौतुकच नाही, त्याला सांगून काय उपयोग आहे? तुम्हाला माहितीये का कोण होणार आहे आपली लेक? जहागीरदार, जहागीरदारांची सून होणार आहे. त्यामध्ये तिचं काय कर्तृत्व आहे? हे लबाडी करून तर मिळवलं ना तिने हे सगळं. हा, तिने जर का देवांशचं मन जिंकलं असतं ना, तर मी तिचं कौतुक केलं असतं. नुसतं कौतुक नसतं केलं, अगदी डोक्यावर घेऊन नाचलो असतो तिला. काही नको, काही नको. नाही, तुम्ही नकाच करू तिचं कौतुक, कारण तुम्हाला तिची काही किंमतच नाही. तिचं खरं कौतुक ना माझ्या जावयाला आहे, म्हणून तिला भेटायला बोलवलंय आज. काय? देवांशने अंजलीला भेटायला बोलवलंय?
हा ते डेट का काय म्हणतात ना ते, त्याच्यासाठी गेलीये. नुसतंच भेटायला बोलवलंय का आणखीन काही आहे? आणखी काही म्हणजे? नाही म्हणजे देवांशना असं कळलं तर नसेल ना की आपली पत्रिका जिच्या बरोबर जुळली होती ती मुलगी ही नाहीये, आणि मग साफ विचारण्यासाठी त्यांनी तिला बोलवलं नसेल ना? गप्पा बसाव, शुभ बोला की नाऱ्या, कधीतरी चांगलं बोलत जा ना. नाही नाही असं काही नसणार आहे, तिला शॉपिंगला किंवा गप्पा मारायलाच बोलवलं असणार. आता कसं साखरपुडा झाला, लग्न असं तोंडावर आलंय म्हटल्यावर शॉपिंगलाच बोलवलं असणार. पांडुरंगा बघ रे बाबा, आता त्या देवांशचं दिवाळ नाही निघालं म्हणजे मिळवली. काय म्हणाला? नाही काय नाही, मी गप्पा आहे, मी कुठं काय बोलतोय? तूच म्हणालीस ना गप्पा बसा म्हणून. माऊली 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 माऊली, किडा सोडून गेले माझ्या डोक्यात. माऊली माऊली पांडुरंग हरी करत. खरंच जाब विचारायलाच बोलावलं असेल का देवांशनं अंजलीला? नाही नाही असेल, गप्पा मारायला नाही तर शॉपिंग साठीच बोलावलं असेल. इतकी सुंदर देखणी लेक आहे माझी, देवांशला तिला बघितल्याशिवाय राहणारच नाही. देवा, इतकी चांगली लॉटरी लागली आहे बाबा, हातात ना नको जाऊ देऊ. हा सरप्राईज.